किताबों से ज्यादा लिखा होता है। एक सुंदर चेहरा आपल्यामध्ये आलेला आहे, तो भाऊस नावाचा चेहरा। तो चेहरा आपण नेहमी वाचत असतो आणि पाहत असतो, आणि तो चेहरा जसा आहे मैदानामध्ये आला एक मैदान पुढं पण इथे उत्साहवर्धक झालं, आणि उत्साह ही ताकद आहे भाऊ शेलार यांची। आणि भाऊ शेलार जात आहेत मैदानामध्ये ओपनिंगच्या भूमिकेमध्ये जात असताना, सलामीची जोडी भाऊच्या रूपामध्ये जात असताना आपण पाहतोय। मी भाऊ सेनेच्या आधी दोन तुम्हाला वाक्य सांगितले होते। भाऊ यांना नेहमी वाक्य आवडत असतात, अगदी मला भावाप्रमाणे ज्यांनी जपलं आतापर्यंत, फार मोठा सपोर्ट मला नेहमीच राहिला भाऊ यांचा, आणि त्याने आल्याला सुद्धा मला इथे अगदी चांगला मान दिला स्टेजवरती। ते आमचे लाडके भाऊस यांना दोन वाक्य नेहमी आवडतात, म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाटेमध्ये नेहमीच डंकणारे साप भेटतील त्यांना डंक वाजवून, त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचं धाडस आपल्या मनगडमध्ये ठेवायचं असतं। दुसरं वाक्य म्हणजे भाऊसेना आवडणारं, आपलं आयुष्य म्हणजे आपलं मगरीसारखं जगायचं असतं। जेव्हा पडफेत झडप घालायची असते ना, तेव्हा हालचाल करायची, आणि हे हालचाल करणारे व्यक्तिमत्व आहे। ज्यांना झडप घालण्यास सांगणं फार आपल्याला अवघड असतं, परंतु त्यांना ते सहज सोपं वाटत असतं। एक जबरदस्त धाडसी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय, आणि आपल्या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एक वेगळं रूप ज्याने धारण करून दिलंय ते भाऊ शेलार आपल्यामध्ये ते खेळताना आपण पाहणार आहोत। आपल्या क्रीडानगरीवरती निमित्त आहे स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 जय हनुमान क्रिकेट संघ ओझोली यांची स्पर्धा। त्या स्पर्धेमध्ये चार तरी लावण्यासाठी आलेले भाऊ शेलार ओपनिंगला गेलेत। नॉनस्टेकला भाऊस आणि स्ट्राईकला असेल मिस्टर निलेश, माफ करा विश्वनाथ निलेश म्हणजेच भाऊस, आणि फ्रंट लाईन गोलंदाज असेल इथे सज्ज झालाय आई गावदेवी फळेगाव संघाकडून दर्शन, आणि चांगला खेळाचं दर्शन नक्कीच इथे घडेल मित्रांनो। डोळ्याची पापणी लवू देऊ नका, बंद करू नका, फार मोठी मॅच आणि फार मोठे व्यक्तिमत्व दिले निलेश शेलार क्रिकेटचे वेड। फार मोठी पदं जे भुसवतात, जर मी सांगायचं झालं तर त्यांची पदं सांगता सांगता मॅच संपून जाईल, पण तरी पण सांगतो की ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे सचिव पद त्यांच्याकडे भाजपाचं, तसेच कल्याण 35 NS ग्रुप अध्यक्ष सुद्धा भाऊ शेलार आहेत, आणि समाजसेवा आणि राजकीय सेवा यामध्ये पूर्णपणे जबरदस्त त्यांचं कार्य राहिले असे भाऊ शेलार, आणि क्रिकेटच्या प्रति सुद्धा त्यांचं प्रेम आहे, जे आपण पाहतो त्यांचं अध्यक्षरूपी त्यांचं प्रदर्शन, आणि पहिला चेंडू इथे मार्गस्थ। इथे फक्त बॅटचा चेहरा उघडून दिशा द्यायची होती थर्ड मॅनला, उचली घेणारा चेंडूला तिथे थोडासा छेडण्याचा प्रयत्न केला फलंदाज विश्वनाथ कडून, त्या प्रयत्नाला तिथे असफलता आली। पहिला चेंडू दर्शने डॉट काढला। एक हॉट मॅच बनेल मित्रांनो, फार मोठा सामना, अगदी ब्लॅक आणि रेड जर्सी धारण करणारे दोन्ही पण संघ पाहतो आपण, म्हणजे दोन्ही पण संघांमध्ये ती ताकद आहे असं म्हणू शकतो आपण। क्रिकेटची ताकद वाढवण्याचा नेहमी आपण प्रयत्न केला पाहिजे। जशी भाऊस यांची ताकद तुम्हाला मागच्या 15 वर्षामध्ये कळली असेल, ते मला वेगळं सांगायची गरज नाहीये। या छोट्याशा मुलाने फार मोठी उभारी घेतली आहे, हो हा टर्न केलाय, आता धावफलक उभारी घेतोय, हा येतोय मार्वलस ब्युटिफुल डिलाइटफुल स्ट्रोक फ्रॉम विश्वनाथ बॅटर, 4 रन। मानुलीचं नाव इथे नाही टाकलं, पण तू अगदी जीवदानी म्हणजेच केस म्हणजेच इथे भाऊस यांचा संघ, कमलाकरजी शेलार यांना इथे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारा संघ, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बनवलेला संघ भाऊस यांनी केस नावाने, कमलाकर शेलार जीवदानी। इथे मात्र 2 डॉट निघाले, एक चौकाराला 3 चेंडू इथे समाप्त केले गोलंदाज दर्शनने। चांगला कॉन्टेस्ट रंगत असताना अनेक प्रेक्षकांची इथे उपस्थिती पाहतो आपण, कारण आधीच मी उल्लेख केला की 2 मॅच आधी की भाऊस येणार आहेत आम्ही सांगितलं, आणि प्रेक्षकांची संख्या इथे वाढली, आणि आयोजक मंडळ सुद्धा पूर्णपणे भारावून गेलं। त्यांना सुद्धा भाऊस याने अगदी सडल हाताने मदत केली आहे, तब्बल 5000 कॅश प्राइज दिली आहे। पावलाचा वापर केला, प्रॉपरली ड्राईव्ह होत नाही, विश्वनाथ चाचपडत आहेत। एक चौकार लागल्यानंतर 4 चेंडू पडले, परंतु त्या चौकाराचं आता महत्त्व कमी झालं, त्याचं कारण की 3 डॉट काढले। इतर मात्र तुम्हाला चांगला धावा करावा लागतील ह्या पहिल्या इनिंगमध्ये, कारण समोरचा संघ सुद्धा आई गावदे फळेगाव संघ तगडा संघ झालाय, चांगला फॉर्म मध्ये येतोय हलीच्या अंगामध्ये। हा ड्राईव्ह केला खूपच ऑफस्टिकच्या बाहेर, पंचाने आमच्याकडे वळून सांगितलं, संजय सुद्धा सांगतात इट्स वाईट डिलिव्हरी, वाईट चेंडू टाकलाय, चांगला नव्हे, आणि धावसंख्या 1 ने पुढे अलगदपणे उडी मारत असताना पोहोचलेली आहे ती 5 वर। एक गडी बाद नाहीये, के जीवदानी संघ बॅटिंग करतोय, फार मोठा सामना, आणि इथे मात्र मोठी धावसंख्या सुद्धा करावी लागेल फाईट देण्यासाठी, तो प्रयत्न नक्कीच करतील। हो इथे शॉर्ट सिलेक्शन खराब आहे, ऑप्टिकच्या बाहेर खेळवतोय गोलंदाज, आणि वीक पॉइंट जाणलाय विश्वनाथचा गोलंदाज दर्शनने, चांगला बॉलिंगचं दर्शन घडवतोय। त्याला सुद्धा माहिती आहे की माझ्यावरती दबाव नक्कीच आहे भाऊसच्या टीमचा, परंतु मी माझ्यातील शस्त्रास्त्र काढून अगदी समोरच्या बॅट्समनला कसं थांबवता येईल हा नक्कीच प्रयत्न करेन। त्या प्रयत्नाला इथे आपण कौतुक करत असताना दाद देतोय, टाळ्यांचा गजर करतायत।
लेफ्ट हँड विकेट बॅटची कडा इथे कडेने जाणार. विश्वनाथची खेळी संपुष्टात चाच पडले होते आणि मोठा फटकामाचा नाद तिथे फसला. फलंदाज बाद. प्रसंगाला धैर्याने धाडसाने सामोरे जाणारा व्यक्ती म्हणजे धाडसी ब्रेव व्यक्ती, आणि त्या व्यक्तीमधला एक व्यक्ती म्हणजे आपले भाऊ शेलार, ज्याच्या डोळ्यासमोर कधी भीती नसते. कठीण प्रसंग येवो, संकट येवो, त्यांना न जुमानता अगदी धैर्याने धाडशी वृत्तीने सामोरे जाणारं व्यक्तिमत्व भाऊ शेलार. अगदी आणि म्हटलं होतं 15 वर्षापूर्वीच मी एका कॉमेंट्रीमध्ये की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते भाऊ शेलार आपण पाहतोय. आणि आपल्या क्रीडा नगरीवरती त्याचं स्वागत, आणि ते आता खेळताना पाहणार आहोत आपण. स्ट्राईकला निलेश असतील, भाऊस म्हणजे निलेश. आणि धावसंख्या पाहतो पहिल्या षटकाची समाप्ती, 1 गडी बाद 5 वर. अनेक मान्यवर त्याच्या सोबतीला आहेत. प्रवीण भाई कदम, आसनगाव शहर अध्यक्ष, त्यांचं सुद्धा इथे उपस्थिती आहे. विनोदजी लाडसाहेब, मुंबई गोरेगाव MNS माथाडे अध्यक्ष. ड्राईव्ह केला हा भावची, करा आता हाऊस, पडते धावांचा पाऊस, 4 रन. सोबतीला असलो की हाऊसच करत असतो. मग कॉमेंट्री असो, एखादा लग्न सोहळा असो, की त्यांचा बर्थडे असो, 20 जून त्यांचा बर्थडे एकविरीच्या ठिकाणी एक नेहमी ते बंगला घेत असतात. त्यांचाच बंगला समजा तुम्ही, आणि त्या ठिकाणी अगदी आम्ही हाऊस करतो. इथे मात्र क्रिकेटची हाऊस स्वतः भाऊस करतायत, आणि आपण तो हाऊस आपण लुटत असताना धावसंख्या 9 वरती या चौकाराने फुलवली आहे. लॉफ्टेड स्टेट डाऊन टू ग्राउंड, मस्त फटका सजवला भाऊश यांनी. रिव्हरचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि सक्सेसफुल होत असताना कॉमेडी बॉक्स कडे येतो चेंडू, पळतोय, धावतोय आणि वेगाने जात असताना मान्यवरांना सलामी, भाऊचा चौकार. पाटीलांचे पिताश्री त्यांच्या नावाची स्पर्धा, आणि त्याच्या स्पर्धेमध्ये भाऊस नावाचं व्यक्तिमत्व खेळायला आलं म्हणजे याचा अर्थ या स्पर्धेला मित्रांनो फार मोठे 4 चंद्र लाभलेत. ही स्पर्धा शिखरावरती गेली हे वेगळं सांगायची गरज नाहीये. धावसंख्या वेगाने फुलते 13 वर. वेग धारण केलाय, आता मात्र खराब शॉट आहे, उंच घेतली, जास्त उंची उडी घेतली आणि चेंडू तिथे गिलनकृत केलाय. मिड ऑनला झेल पकडला आणि भाऊस इथे बाद होत असताना बॅक टू द पॅव्हलियन. ठिकाणी लॉफ्टचा प्रयत्न केला गेला होता, डोकं जास्त वर गेलं, हँड आणि आय कॉम्बिनेशन नीटचं जुळलं नाही, हे भाऊसला सुद्धा कळलं स्वतःला. आणि नक्कीच ते डोकं स्थिर नसल्यामुळे उंच जास्त चेंडू जात असताना अगदी मिड ऑनने मस्त जज केलं, आणि जजमेंट त्याचा अगदी बहारदार असताना एक मोठा झेल टिपला आणि मोठा गडी बाद झाला निलेश शेलार नावाचा. इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या 13 असताना 2 गडी बाद. के जीवदानी ही संघाची धावसंख्या पाहतो. संघ आहे तो आई गावदेवी फळेगाव संघ, ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. आपल्यामध्ये उपस्थित सन्मान्य स्वप्नजी राऊत सुद्धा आहेत, माथाडी कामगार सेना मुंबई, जयजी कोष्टेकर बोरिवलीचे आपले मान्यवर, बच्चासाहेब पाटील नवी मुंबईचे मान्यवर. आणि इथे मात्र लॉब केलाय, पुन्हा एकदा आक्रमण केलंय आणि अजून झेल टिपला गेलाय. लागोपाचे 2 धक्के, धक्क्यातून सावरणार का इथे के जीवदानी, लागला हा दुसरा अजून एक धक्का या लागोपाच्या दुसऱ्या चेंडूवर.
गावचे अनबान शान, या परिसराचे बॅकबॉन आणि तसेच बॅकबॉन मानुलीचे अनबान शान, म्हणजे दोन नावं आपण इथे अगदी वारंवार ऐकतोय, कारण ह्या दोन्ही पण उज्ज्वल कार्य केले आणि त्यांच्या कार्याला नक्कीच सलाम आहे. सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, क्रीडा कार्य, क्रीडा सेवा असो, वारके धाम सांप्रदायिक सोहळा असो, कुठल्या पण कार्यामध्ये सडल हाताने योगदान देणारे योग पुरुष भाऊजी शेलार आणि विजयदादा पाटील यांचं नाव घेतलंच पाहिजे. विकेटचं पतन झालाय, तिथे सुद्धा इथे टन करता प्रयत्न केला, विकेट किपर बीट झाला. येतो हा नशिबाचा चौका टीम के जीवदानीसाठी बाईच्या रूपामध्ये 4 रन. व्हॉलेंटियर्स आपण सज्ज राहा, चहूबाजूला मैदानाचा जे आमचे चिमुकली मंडळी आहे व्हॉलेंटियर्स, त्यांनी सुद्धा ही जबाबदारी पार पाडा. इथे मात्र जबाबदारीने खेळत असताना एक लकी चौकार आला आणि धावांवरती थोडासा रंग चढला. 4 धावांनी धावसंख्या वाढत असताना के जीवदानी संघाची 17 वरती 2-3 गडी बाद. सुमित गेल्या मैदानामध्ये, भाऊस बाद झाले, विश्वनाथ बाद झाले आणि दिनेश सुद्धा बाद झाले. प्रेम आहे आता सोबतीला. सुमितच्या ही जोडी आता जमवावी लागेल आपल्या जीवदानी केएस संघासाठी. कमलाकरजी शेलार यांच्या स्मृतीला प्रित्यर्थ हा संघ बांधलेला आहे आणि कमलाकर काका शेलार यांचं फार मोठा आशीर्वाद भाऊस यांच्या पाठीशी नेहमीच राहिलं. त्यांनीच घडवलं भाऊस नावाच्या धाडशी व्यक्तिमत्वाला. या वेळेला पुन्हा एकदा धाडसाने मारायची गरज होती, पण तो इथे जास्त सफल झाले. सॉरी फॉर द इंटरप्शन. इथे धावसंख्या 17 आणि 2 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 12 धावा वेचल्या गेल्या. संदेश नावाचा षटक गोलंदाज हाताळत होता. पहिलं षटक हाताळलं दर्शनने, त्या ठिकाणी भावीची विकेट गेली होती. पण तो त्यानंतर आता प्रेम आणि सुमित आपल्या या जोडीला कसं सजवतील आणि भागीदारी करत असताना आपल्या के जीवदानी संघाला कुठल्या टार्गेटपर्यंत घेऊन जातील हे सुद्धा आपल्याला मनामध्ये आता येत असेल. मी तर म्हणतो की निदान 55 ते 60 धावा तरी करण्याचा प्रयत्न इथे केला पाहिजे, तरच ही फायटिंग असेल चांगली. आणि तो प्रयत्न करतोय. ड्राईव्ह केलाय, काहीसं पॉज घेतला, ऍडजस्ट केलं स्वतःला बॅट्समनने, येऊ दिले चेंडूला आणि हाय बॅकलिपने ड्राईव्ह केलं. तिथे मिड विकेटचा फील्डर थोडीशी मिस फिल्डिंग करतोय आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलेलं आहे. या बॅट्समनने धावसंख्या जोडल्या या 2 केएस जीवदानीच्या खात्यामध्ये आणि भर होत असताना 19 धावसंख्या. बरं, आमचे फिरगाणे साहेबांना सुद्धा माहिती आहे की 19 जून 1966 शिवसेनेचा उगम झाला. एक भगवं वादळ महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्यांचे अनबान शान राखताना एक आमचे कट्टर कार्यकर्ते आज आपल्यामध्ये सुद्धा ओझरलीचे सुद्धा आहेत. बरामजी फिरगाणे, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. आणि ते ड्राईव्ह केला, सुंदर फटका सजवलाय. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा पुन्हा एकदा उचलला जातोय. अगदी विकेट किपर एंडकडे वाईट थ्रो येत असताना उंचावता थ्रो होता तो आणि पुढे संधी मिळाली बॅट्समनला सहजतेने 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावाने धावसंख्या फुलत असताना 21 वरती. 20 मी म्हणालो मागाशी की 20 जून आपल्या भाऊस यांचा जन्मदिवस विसरू नका. 20 जून येणार आहे लवकरच. आपल्याला आमंत्रण येऊ शकतं, आम्हाला येत असतं नेहमी. आमचा अप्पाचा 10 तारखेला जन्मदिवस असतो, संतोष अप्पा तरे. तो झाला की भाऊच्या आमच्या बर्थडेचा वेळ आम्हाला वेध लागत असतं. इथे मात्र ऑप्टिकच्या बाहेर फुल लेंथ वापरला गेला आणि तो अगदी लिगल ठरवलाय पंचांनी. राऊंड द विकेट येतो गोलंदाज आणि कमरेवरती हात बघा. बॅट्समनची त्याची अपेक्षा होती की इथे आम्हाला वाईट मिळत, तसंच काय नाहीये कारण बॅट्समन शफल झाला नव्हता आणि बरोबर तिथे पंचांनी निर्णय दिला. धावसंख्या स्थिर 21 वर, 21 ऑन द बोर्ड. धावसंख्या वेगाने वाढवणं आता नितांत गरजेचं आहे. यावेळेला हो फार वेगाने बॅट फिरवली, डायरेक्ट हिट केलंय, नेम हुकले. तिथे फिल्डर आहे तैनात, 45 नंबरची त्याची जर्सी आपण पाहतोय. तो सुद्धा हसतोय आणि तो घरी जाऊन सांगेल की मम्मी पप्पा बघा तुम्ही मला गोट्या का खेळा सांगितलं नाही, आज माझा नेम हुकला की नाही.
हे नक्कीच सांगेल तो पप्पाला, आता घरी जाऊन आईला पण सांगेल. म्हणून मी सांगत होतो की मला पुस्तकं वाचता वाचता गोट्या पण खेळू द्या, असं तो सांगेल. इथे त्या खेळाचा अगदी उपयोग होत असतो क्रिकेटमध्ये सुद्धा. मित्रांनो, धावसंख्या 21 स्थिर. 22 माफ करा, हा लॉब केलाय ऑन साईडला, तिथे फिल्डर दोघांच्या मधून जात असताना इथे एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. प्रगती करण्यासाठी प्रयत्न तर केला. इथे चौकाराला मस्त शॉट सजवला, लॉफ्टेड ऑन ड्रॉ बघितला आपण, अगदी स्मॅश हिट होता तो. आणि तो चौकार लगावला सुमितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ही प्रगती फार महत्त्वाची असते. जसं मी उल्लेख केला की कमी कालखंडामध्ये एक चांगली प्रगती ज्यांनी केली, टॉप 10मध्ये मी ज्या व्यक्तीचं नाव घेऊ शकतो कल्याण डोंबिवली परिसरातील, ते म्हणजे आमचे भाऊ शेलार. कमी वयामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो आणि उद्योग क्षेत्र असो, त्या उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं नाव आहे. आणि डॅसिंग पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा फार मोठं नाव. धाडसी व्यक्तिमत्व का असतं, आणि भीतीला न जुमानता, धोक्याला न घाबरता आणि कठीण प्रसंगाला सामोरं जाता जो धाडसाने तिथे समोर जात असतो, सामोरं जात असतो, त्याला धाडसी नेतृत्व म्हणत असतं. इथे विकेटचं पतन झालं आणि पंचांनी षटक संपल्याचा इशारा सुद्धा केला आहे. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या इथे पाहतोय आपण 26 वरती, 26. पार जाऊ शकले असते, परंतु तसं काय झालं नाही. तरी सुद्धा इथे प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न नक्कीच मिलन करेल. मिलन प्रेमच्या सोबतीला आला. इन ॲट 6 बॅट्समन मिडल ऑर्डरमध्ये आलाय. मिलननी चेंडू आणि बॅटच्या फळीचं चांगलं जर मिलन केलं तर चांगल्या फटकाला इथे आपल्याला मिलन होताना पाहायला मिळेल. तसं इथे पाहायला मिळेल का, इथे बघा, हा खूपच वाईडी चेंडू हाताला पंचानी लगेच आम्हाला दर्शवला. हा वाईड आहे फार मोठा. वाईडी हरकतचा प्रयत्न केला आणि अडवला छान. मला पाठीमागून आवाज आला की बरोबर 12वा खेळाडू म्हणाला की तिथे विनय आहे बहुतेक, त्यांनी विजय आहे 33 क्रमांक, त्यांनी चेंडूला जाऊ दिले नाही. यालाच म्हणतात गार्ड. जसे आमचे भाऊचे गार्ड बघितला, भाऊचे हे काहीच नाही, तुम्ही बघितले 200-300 असेच असतात मी मित्र त्यांच्या मंडळी सोबतीला. आम्ही बर्थडे पण साजरा करतो त्यांचा. एकविरा तिथे बंगला कमी पडतो, एकविराचं देवस्थान कमी पडतं. इतकी मोठी संख्या असते. बिल्डर्स असतात, बिझनेसमॅन असतात, मित्र असतात, दोस्त असतात, बरेच काही जण असतात. जवळपास 200, 300, 500 लोक असतात तिथे असतात. आणि हे ते प्रेम भाऊसोबत तिथे दर्शवतात. अनेकांच्या गिफ्ट असतात, ते गिफ्ट कुठे कुठे पडले असतात भाऊसला सुद्धा माहिती नसतं. सकाळी उठल्यावर आम्हाला कळतं तिथे की इथे इतके गिफ्ट्स आलेले आहेत भाऊस यांना. आणि ते भाऊस अगदी पूर्णपणे प्रेमाने प्रत्येकाला जवळ घेऊन त्या ट्रीटमध्ये, त्या पार्टीमध्ये बोलवत असतात. आणि हे त्यांचं प्रेम आहे. म्हणून मगाशी सरांनी उल्लेख केला की माणसं जोडणं म्हणजे काय. माणसं जोडणं म्हणजे समोरच्या तो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे आपल्या 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 अपेक्षा, आपली मतं इतरांवरती न लादणं म्हणजे माणसं जोडणं. आणि माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि मन साफ करणारे हे आपले मन साफ असलेले भाऊ शेलार आपल्यामध्ये आहेत. नक्कीच आपण त्यांचा चांगलाच उल्लेख केलेला आहे इथे. राजू सर, आपण अगदी छान बोललात तुम्ही नुकतंच मगाशी. इथे धावसंख्या 34 वर, 34 ऑन द बोर्ड. 34 धावा. इथे धाव फलकावती केस जीवदानी या संघाच्या. शॉर्ट ऑफ लेन, तिथे पुलकाचा प्रयत्न आणि हुक झालाय. आणि इथे मात्र चौकार बुक होतोय आणि बुक झालाय. भाऊस यांच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यात 4 रन.
आणि फुलू लागले. जसं कॉमेंटेटरचा आवाज जसा जातोय, कधी ती कॉमेंटेटर कर्स पण लागत असते, एक नजर लागत असते आमची, तेव्हा विकेट पडत असते. इथे मात्र धावा येत आहेत, 4 धावा, 38 धावसंख्या, 38 ऑन द बोर्ड. इथे मात्र लॉफ केला आणि चेंडू हवेत आहे. तिथे कव्हर करण्यासाठी येईपर्यंत 2 धावा होतील का, पूर्ण नाही. स्वतःला रोखलं, तिथे नकार स्वीकारला. आणि भाऊसेना सुद्धा नकार स्वीकारला आवडतं. त्यांचं सुद्धा एक आपल्याला म्हणणं नेहमीच मी सांगतो की त्यांना सुद्धा नकार स्वीकारण्याची सवय आहे आणि नकार देण्याची सुद्धा सवय आहे. त्याला धाडसी व्यक्तिमत्व म्हणतात की ती तुमच्यामध्ये चमक धमक पाहिजे, की आपण येणाऱ्या गोष्टीला नकार सुद्धा दिला पाहिजे आणि मागितलेल्या गोष्टीला सुद्धा नकार दिला पाहिजे. नि म्हणजे निर्भय, ले म्हणजे लेनदेन नसणारा आणि स म्हणजे शक्तिवान निलेश शेलार, असं मी त्याचा नक्कीच उल्लेख करू शकतो. 39 धावसंख्या. इथे स्वीप करायचा होता, खूपच खराब चेंडू डाव्याच्या बाहेर जाणारा पंचांनी दर्शवला आम्हाला. वाईड चेंडू म्हणजे वाईड आणि अवांतरी धावसंख्या फुलते 40 वर. 40 ऑन द बोर्ड. टीम केस जीवदानी इथे बॅटिंग करतोय. षटक क्रमांक इथे 4 सुरू असताना दर्शन सेकंड स्पेलमध्ये आलाय, ज्याने पहिले षटक सुंदर हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने एक विकेट प्राप्त केली 5 धावा खर्च करून, जेव्हा विकेट भाऊ शेलार यांची पडली होती. आणि त्यानंतर दर्शन आता 4थ्या षटकामध्ये आपलं स्वतःचं दर्शन देतोय. धावसंख्या 40. पुण्यात लेफ्ट हँड राऊंड विकेट, चांगलं रिलीजिंग करतो. हो, इथे मात्र चांगला कटर वापरला, लेग कटर होता, टप्पा पडला मिडलच्या जवळ आणि ऑफस्टिकच्या बाहेर काय अँगल प्राप्त करून निघाला आणि विकेट कीपरने उजव्या बाजूला झोकून एक जबरदस्त कव्हरिंग केलं. आई जीवदानी फलेगाव संघाचा तो कॅप्टन आहे, विकेट किपिंग करतोय. त्याने धावसंख्या रोखली आहे 40 वरती. 40 ऑन द बोर्ड. गोलंदाजाला कानमतं दिले जात आहेत. मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं. जसं के जीवदानीच्या कॅप्टननी सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा भाऊस यांचं फार मोठं मार्गदर्शन असतं. आधारस्तंभ आहेत आमचे चांगले सपोर्टर आणि त्यांची हिंमत आहे. जसं आपलं कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जशी धुरा सांभाळली भाऊस यांनी अध्यक्षपदाची, त्यानंतर एक वेगळा कायापालट झालाय आपल्या परिसरामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून. शिस्तबद्ध स्पर्धा कशी घडवायची या भाऊस यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या घडवत असतो आणि त्याचं नेतृत्व नेहमीच आपल्याला चांगली स्पर्धा घडवण्यासाठी लाभदायक ठरलेला आहे. इथे अगदी आडव्या बॅटने ट्रॅव्हल केलाय, 2 पिढ्याच्या मध्ये चेंडू सी मारायच्या चिरतो फाडतोय, दणदणीत प्रेक्षणीय चौकार. चक 44. 4 षटकामध्ये 11.0च्या सरासरी धावसंख्या 44 इथे अधोरेखित केली. जसं आपण उल्लेख केला की 55 ते 60 धावा जर झाल्या तर मॅच चांगली फायटिंग असेल आणि तो करण्याचा मानस दाखवत आहेत हे मिलन नावाचे फलंदाज आणि त्याला साथ देतोय प्रेम. चांगला खेळतोय प्रेम, अगदी 1 डाऊन आला होता त्याच्या बॅटमधून. एक सुंदर षटकार, चौकार, 2 डबल, 1 सिंगल असा लेखाजोखा आहे. आतापर्यंत त्यांनी चांगली इथे वेळ सुद्धा दिली आपल्या ह्या क्रीचवरती, खेळपट्टीवरती थांबलाय, आपल्या संघासाठी महत्त्वाचं कार्य करतोय आणि मिलन त्याला साथ देतोय. शेवटच्या हो लेग फ्लिक मस्त पद्धतीने ग्लास केलाय आणि हा डिलाइटफुल आहे, सौंदर्यवर्धक फटका मारलाय 4 धावांसाठी. प्रेम नावाच्या या फलंदाजाने सबका प्रेम, प्रेम नाव म्हणजे सलमान खानचं अनेक पिक्चरांमध्ये प्रेम नावच आहे आणि हे नावाला फार पसंती आहे, म्हणून ते प्रेमला सुद्धा पसंत करतात. आणि भाऊसांनी पसंत करून 1 डाऊन पाठवलं आणि पूर्णपणे विकेट सांभाळून भिंतीप्रमाणे उभा आहे इथे केस जीवदानीच्या संघाच्या पाठीशी आणि त्याने ते धावसंख्या 4 ने वाढवली आहे. धावसंख्या 48, 48. तिथे प्रेम सांगितलं पण साहिल सांगितलं जातं, आता हरकत नाही, कोई बात नाही बेटा, साहिल हे त्या कोई बात नाही. नावाला काय एवढं नाही, पण तो तुमचं काम तसं पाहिजे की नाम बनलं पाहिजे आणि नाव जसं बनवलं पाहिजे, नाव ऐकूनच काम बनलं पाहिजे, जसं भाऊसेने नाव कमवलंय. इथे डॉट आला, धावसंख्या 48, 48 ऑन द बोर्ड. 48. इथे वारंवार सफल होते बॅट्समन, तिथे आला अगदी नॉन स्ट्रायकर, त्याला स्ट्राईक पाहिजे आणि एका इथे विकेटचं पतन होईल म्हणजे बलिदान दिलं जाईल आणि फलंदाज रनआउट घोषित.
ती तुमची यशस्वी होण्याची क्षमता, तुमची क्षमता विजयाची जिंकण्याची अशी असली पाहिजे की समोरच्याने हरवणाऱ्याने तुमच्या विरुद्ध प्रयत्न नव्हे, नुसते प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत आणि ती तुमची क्षमता तुम्ही इथे दाखवणं गरजेचं आहे. आणि त्या गरजेनुसार इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या 48 असताना नवीन बॅट्समन आला, परंतु इथे स्ट्राईकला असेल आता प्रेम. मिलन बाद झाल्यानंतर मिलन आहे इथे मात्र बॅट आणि बॉलचं चांगलं मिलन झालं आणि मिलन पुढे होत असताना इथे सुंदर अगदी देखणा चौकार पाहायला मिळतोय वाईट इज थर्ड मॅनच्या दिशेने. 4 रन. टोल नाका आमच्या बाजूलाच आहे निंबोलीचा. हिंदुस्थान सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग इथे अडाणपैकी केली. इथे मात्र नशिबाची साथ मिळते के जीवदानीच्या संघाला. लक फॅक्टर ऑन झाले आणि बघा इथे शर्यत लागले. भाग मिल्का भाग, भागव दौडव. न थकताना थांबता न वागताना झुकता प्रयत्न करण्यासमोर नशीब सुद्धा हरत असतं. पंचाचा सिग्नल आउट आणि इथे किती धावा त्या बघूया. 3 धावा कंप्लीट. फलंदाज बाद. शुभेच्छा. ते इथे मोठा इथे एक धाव आली आहे. हॅलो, धावसंख्या इथे मला रवी मांजे सांगतील 55. हो टाळ्या असू द्या. 50 कधी म्हणून गेलं आणि इथे अजून एक सिंगल का. तर धावसंख्या अब तक 56. वाह, छान आकडा आलाय. जसा आपण उल्लेख केला बघा 55 ते 60 आणि इथे 56 धावा झाल्या सुद्धा पाहता पाहता. आणि अशा पद्धतीने आता टार्गेट सेट झाला तो 57 धावांचा. 30 चेंडूंमध्ये मस्त मॅच बनवली आहे आणि चांगलं टार्गेट, चांगलं ध्येय गाठलं आणि जो टार्गेट द्यायचा होता तो दिला. आता मात्र बॉलिंग आणि फिल्डिंग जर चांगली झाली भाऊस ब्रिगेडची तर मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये फार तुफानी मजा येईल. प्रेक्षकांनो, या सामन्याचा मनोर आनंद लुटा. आणि आता आपला पुन्हा एकदा भाऊस उतरताना दिसत आहेत. त्यांची आता बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, त्यांचं पूर्णपणे कॅप्टन्सी असेल आणि ते आपल्या संघाला घेऊन चालतात. जसं आपल्या परिसराचा त्यांनी कायापालट केलाय. मग क्रिकेट असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय असो, क्रीडा क्षेत्र असो, वारकरी संप्रदाय असो आणि दोस्तीची मदत असो किंवा तुमच्या संकटाची मदत असो, प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं भाऊ शेलार. आणि त्यांनी जे एक चांगला उत्साह निर्माण केला आलेल्या या स्पर्धेसाठी आणि अगदी सडल हाताने या स्पर्धेला मदत सुद्धा केली आहे. आता इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल आपल्याला ऐकवतील आपल्या परिसरातील लाडके समालोचक राजू जाधव सर असतील. तुम्हाला मंत्रमुग्ध करतील आणि या सामन्याचा आपण आनंद घ्या. आता आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जे हनुमान स्पोर्ट्स ओझोरली आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि आनंद घ्या इनिंगचा राजू जाधव यांच्या कर्णमधुर आवाजामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. इथे धावांची गरज आहे ती म्हणजे तब्बल 57. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं खूप चांगली बॅटिंग भाऊस यांच्या वतीनं आपण पाहिलीत. परंतु तदनंतर भाऊस मात्र डगआउटच्या आसऱ्याला गेले. आणि इथे पाहिलं तर आपण प्रेम आणि मिलिंद मात्र मोर्चा सांभाळला. तब्बल 66 धावा त्यांनी मात्र जमवल्या. 56 धावा त्याने मात्र जमवल्या आणि 57 धावांचं लक्ष्य. आणि आता या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करत असताना फळेगाव विशाल या टीमला 11.40च्या सरासरीने जावं लागेल. सरासरी तितके काही जास्त नाहीये. परंतु मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर आता इथे KS जीवदानी मालिवली या टीमकडे गोलंदाजीचा चांगला भर असणं फार गरजेचं आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी KS मानिवली जीवदानी टीमचे 12 प्रतिनिधी देखील जॉईन झालेले आहेत.
हिमेश गायकर. असं वाटलं होतं त्यावेळेला भाऊस मैदानाच्या आतमध्ये खेळायला गेले की असं वाटलं की दादाच काही त्या ठिकाणी चांगली बॅटिंग करू शकणार नाही, कारण की ते मात्र गेस्ट आहेत, पाहुणे आहेत. आणि परंतु अगदी दोन चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. क्रिकेटचा जलवा आहे आणि त्यांना पाहून आमचे जगनदादा पाटील यांची देखील आठवण झाली. त्यांचं देखील क्रिकेटच्या पटलावरती चांगलं नियंत्रण आहे. या क्रिकेटनं सर्वांना वेड लावलेले आहे. आपण पाहू शकाल भाऊसने देखील या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला आणि समालोचकांचा देखील त्यांनी कॉन्फिडन्स वाढवलेला आहे. आणि दादांनी दिलेले ते पारितोषिक आता माझ्या शोकेशमध्ये राहणार आहे आणि निरंतर मला त्या पारितोषिकाची आठवण राहील. आणि हे आत्मविश्वास वाढवणारं हे पारितोषिक मला त्यांच्या वतीने मिळालं. आणि खऱ्या अर्थानं आज भाऊस या ठिकाणी आलेत आणि मला देखील वाटलं की आता माझा समालोचनाच्या या क्षेत्रामध्ये चांगला दर्जा वाढत चाललेला आहे, हे प्रेम मिळत असतं. आणि नक्कीच भाऊस सातत्यानं कोणती स्पर्धा असो तिथे मात्र चांगलं कमिटमेंट आमचे मनोज कारवे सर देखील सांगतात, चांगली साथ देत असतात. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी भाऊचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया आता मॅचकडे. दोन्ही टीमला देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग आपण पाहू शकाल. आत्मविश्वास क्रिकेटच्या पटलावरती तुमच्यामध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. कपिल निखळदेव सरांनी सांगितलेले हे उद्गार आहे की तुमच्यामध्ये जज्बा जो असेल तर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही मोठी टीम असो. आपण सातत्यानं त्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये मनोज कारवे सर त्यांना भरपूर अनुभव असेल. ज्या काळामध्ये कपिल देव निखळजे सर ज्या वेळेला खेळत होते त्यांच्या टीमला ते नक्की जो आत्मविश्वास आहे तो देत होते. भल्या टीमला मात्र आपण पाहिलं तर वेस्ट इंडिज संघासारखी काली आंधी त्या टीमला म्हटलं जात होतं आणि त्या टीमच्या अगेन्स्ट मॅच जिंकणं मध्ये वाघाचं काळीज असायचं. हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटलं. इथे दिनेश शलकचे 2 बॉल डॉट टाकतोय. 57 धावांचं लक्ष इथे मात्र थांबवायचं आहे आणि पहिले 2 बॉल इथे आपण पाहिले तर चांगले आपण पाहू शकताय. पडेगा विशाल या टीमला आत्मविश्वास वाढवावा लागेल. स्लॉटमध्ये बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक लेंथ खेचलीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान टिपलाय झेल हाताचा पिसारा फुलवणार आणि त्यामध्ये झेल या ठिकाणी सामावला. फलंदाज फेल होत असताना लागतोय हा धक्का पहिला. करण बॅक टू द डगआउट. आज दिनेशला ही सुवर्ण संधी असेल. इथे मात्र हा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला अँगल बनवणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अजूनही आपण जर विचार केला तर बॉल 4 झालेले आहेत, एकही धाव फलकावरती लागलेली नाहीये. दुसऱ्या बाजूला विशाल या खेळाडूकडे देखील पाहिलं जात असतं सातत्याने या मैदानावरती. त्याचा देखील परफॉर्मन्स तितकाच बेस्ट आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडला त्याला मात्र ठेवण्यात आलेलं आहे. बॅकवर्ड पॉईंटला ते थर्ड मॅच त्या ठिकाणी उपस्थित होते. आता विशाल जो मात्र स्ट्राईकवरती आलेला आहे, कारण की या षटकातील एकच बॉल शिल्लक आहे. आता विशालकडून अपेक्षा असेल की मोठा फटका येणं फार गरजेचं असेल. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. आता इथे मात्र श्री गणेश झालाय. 1 धाव फलकावरती आहेत, ज्यांना 57 धावा चेस करायच्या आहेत. आतापर्यंत या षटकातील 5 बॉल झालेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी दिनेश यांच्या वतीनं आपण पाहू शकताय. जज्बा हो अंदर तो दिखता है बाहेर. आणि का नाही, ज्यांच्या पाठीशी निलेश भाऊ शेलार जर असतील, इतका भक्कम आधार जर असेल तर त्यांचा संघ जो जबरदस्त कार्य इथे मात्र नक्कीच करू शकेल. डावखुरी हाताचा बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये थोडीशी डोकीदुखी त्यांनी वाढवलेली आहे. ऑनसाईडचा आपण विचार केला तर इकडे थोडासा भर दिलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलेले, कारण की पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. विशालकडे क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची आणि आज मात्र आपण पाहूया मॅचमध्ये आता तो मोठा फटका विशालच्या बॅटमध्ये येणं फार गरजेचं असेल.
विशाल आपल्याकडे स्ट्राईक ठेवील की मोठ्या फटक्याने जाईल, दुसऱ्या बाजूला करणला तो मात्र संधी देईल, विशाल दर्शनला तो मात्र संधी देईल, हे आपल्याला पाहायला भेटेल. ओहो यशाचा वेध, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद आणि विशालला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. दोन्ही ऑर्डर टॉपचे दोन्ही बॅटर डगआउटमध्ये पोहोचलेले आहेत. आता दर्शन आणि संदेश या दोघांवरती सर्व काही दारमोदार असेल. सुमितचा हा बॉल और फुलटॉस घेतला त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, फलंदाज बाद, तिसरा धक्का. प्रयत्न लॉंगॉमच्या दरम्यानमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. कुठल्या प्रकारची चूक झाली नाही. सुमितला ही त्यांच्या षटकातील पहिली सफलता आणि संघाची तिसरी आपण पाहू शकाल. या मॅचमध्ये आता पूर्णपणे अस्तित्व निर्माण झालेलं आहे. KS जीवदानी मानिवली या टीमच्या वतीनं विजयाच्या दिशेनं आता एक एक पाऊल या ठिकाणी टाकलं जात आहे. प्रत्येक पावलांवरती विजयाचं समीकरण. आणि इथे जबरदस्त फटका, जबरदस्त फटका, चेंडू 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय, चौकार. काय जबरदस्त फटका, लोअर फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझनमध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि त्याचा फायदा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटला. बघा, विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला काही त्या ठिकाणी थोडासा आवाज येत आहे, तर थोडंसं शांतता आपण तिथे मात्र राखायची आहे. डीजे मास्टरच्या बाजूला तिथे मात्र काही आरडाओरडा होत आहे. जास्तीच आपण आरडाओरडा करू नका, कारण की माईक मध्ये देखील ती ध्वनी पसरू शकेल. धावसंख्या धावपलकावरती 5 धावा लागलेल्या आहेत. 5 धावा धावपलकावरती लागलेले. विकेट परिस्थिती आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये आता बॅटर विष्णूनं चौकार ठोकलाय. कमबॅक केलाय मॅच मध्ये, परंतु पाहूया आता सुमितची गोलंदाजी काय कमाल करेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅचच्या दरम्यान. कट करायचा होता बॉल, बॅट आणि बॉलचा इथे मात्र संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल शांत झाला. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये दिनेशनं एकच धाव खर्च केली, 2 गडी बाद केले आणि त्याच्याच पाऊल खुणांवरती आता सुमित देखील चाललेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली कॉन्स्टंट आहे, फक्त 5 या आकड्यावरती. पुढील बॉल आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला त्या ठिकाणी खूपच फाईन केलेलं. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही चेंडूपर्यंत. चेंडू जाईल 4 धावांसाठी, येईल हा चौकार.
बघा आयोजन कमिटी आपण जर कुणी जेवण करायचं बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या. आमचे रोशन फिरगाणे ते देखील आयोजन कमिटीचं चांगली काळजी घेत आहेत. एकमेकाची काळजी आहे, एकमेकाच्या साह्यानं एकमेकाच्या अथांग प्रयत्नानं साकार झालेली स्पर्धा आपण पाहू शकाल. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती षटक आपण पाहू शकताय. या स्पर्धेचे आधारस्तंभ विजय दादा शेठ पाटील, तर त्यांचं खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरिता. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची दाट शक्यता नाकारता येणार नाहीये. थर्ड मॅनला पकडली झेल, फलंदाज फेल, चौथा बॅटर बाद. ग्रे की तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. आणि आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये के एस जीवदानी मालिवली टीम जणू काही विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. इथे धावसंख्या झालेली फक्त धावपलकावरती 9 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आणि थोडीशी टीम मीटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. आणि निलेश भाऊ शेलार त्या ठिकाणी चांगली मीटिंग करतायत की आता मॅचमध्ये काय करायचं. उरलेले आता 18 बॉल आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर इथे मात्र 48 धावांची गरज आहे. तर इथे आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी अनुमान आपण लावलं तर विजय आणि संदेश हे दोघी आता नवखे बॅटर आहेत. त्यांच्या बॅटमधून काही धावा आलेल्या नाहीत. आता इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. मला वाटतं मी तर म्हणेन की दिनेशलाच षटक दिलं जाईल, कारण की पहिला स्पेल जर आपण पाहिलं तर त्याने एकच धाव खर्च केली. सो त्या अनुषंगाने नक्कीच निलेश भाऊ शेलार यांच्याकडे देखील क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. आणि आता अनुभवाची शिदोरी ती घेऊन इथे दिनेशला त्याने गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलेलं आहे. नक्कीच भाऊस देखील गोलंदाजी करतात, परंतु मी तर म्हणेन की आता चांगले खेळाडू देखील येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती 9 धावा आहेत. 9 धावा धावपलकावरती थांबलेल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर बॉल इथे शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्याकरिता 48 धावांची गरज आहे. कट केलाय बॉल, चांगला फटकाय गॅप तिथे, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. डीप कव्हरचा खेळाडू चेंडूवरती आलेला आहे. चेंडूवरती नियंत्रण मिळवलं. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धाव्यावरती समाधान मानावं लागेल. आता करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर इकडे सरासरी जे मात्र वाढलेले प्रति षटकामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर इथे 15.0च्या सरासरीने पुढे मात्र जावं लागेल. आणि सध्याचा करंट रन रेट जर आपण पाहिला इथे तर जो रन रेट सुरू आहे 5.80 आणि आपल्याला आवश्यकता असेल 16.24 च्या ह्या सरासरीने आता जावं लागेल. खूप मोठं दडपण या ठिकाणी फळेगाव संघाच्या वतीनं हे दडपण स्वीकारलंय. ठोकलाय चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. पण विचार केला तर, परंतु दिनेशचं हे षटक आता खूप काही सांगून जाणार असेल. कोलवटप्याचा बॉल आपण पाहू शकता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक हो फुटवर्कचा चांगला त्या ठिकाणी या वापर केला. चांगला फुटबॉल प्लेअर देखील दिसत आहेत. सो त्या अनुषंगाने चांगला फुटवर्कचा त्यांनी वापर केला. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव इथे मात्र पाहायला भेटली. 1 धावेच्या मदतीने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. 18 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. हे षटक जर आपण पाहिलं तर दिनेशचं थोडंसं कमबॅक या ठिकाणी होत आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, तिसऱ्या बॉलवरती 1 धाव इथे मात्र खर्च केली आहे.
आता इथे जर आपण पाहिलं तर संदेश आणि विजय या दोघांवरती सर्व काही दारोमदार असेल. आता या 3 बॉलचा आपण विचार केला तर मी तर म्हणेन की 3 मोठ्या फटक्याने जाणं फार गरजेचं असेल. शरीराचा वेध घेणारा बॉल आवाज दॅट या ठिकाणी थोडासा उंच बॉल आपल्याला पाहायला भेटला. पंच देखील सांगतायत त्या ठिकाणी सर्व काही चेक करत आहेत संजय सुतार. पिचिंग इम्पॅक्ट या ठिकाणी फलंदाज बरोबर रेडारमध्ये आहे का हे सर्व काही पंचांना पाहावं लागत असतं. लेग बिफोर विकेटसाठी ते सर्व काही समीकरण आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावलेली आहे. हो इथे पुन्हा आता खिंडीत पकडलं, वेटीस धरलं, होत्याचं नव्हतं झालं, फलंदाज बाद. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उडान होती है. हौसले बुलंद आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आत्मविश्वास साफ झलकत आहे के एस जीवनानी मानिवली या टीमचा. आता इथे मात्र आपण पाहिलं तर विजयाचा जो सुगंध आहे नाकासमोर नक्कीच दरवळत आहे. आतापर्यंत विचार केला तर अर्धी टीम म्हणजे 4 गडी तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले, 5 विकेट बाद झालेले आहेत. अर्धी टीम तर आता मात्र पोहोचलेली आहे. इथे खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा अवस्थाट असं पंचांकडे नक्कीच त्या ठिकाणी अपील केली गेली, परंतु पंचांनी देखील या ठिकाणी चांगली नजर तटस्थ ठेवली. षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 5 गडी बाद, धावा झालेल्या आहेत 18 आणि जिंकण्याचं समीकरण 12 बॉल आणि 39 धावांची गरज एसडीचे. मच ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र संपन्न झालेला आहे. म्हणतात ना मित्रांनो की कठीण परिस्थिती ज्या वेळेला येत असतात ते आपल्याला संपवायला येत नसतात, तर आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. मनोज कार्वे सराटी देखील निलेश भाऊ शेलार यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला की त्यांच्या ही जीवनामध्ये काही अशी समीकरणं आली की त्यांना देखील तिथे मात्र फाईट करावी लागली त्या समीकरणांमध्ये. परंतु म्हणतात ना मित्रांनो की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा मैदानात येतो, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. क्रिकेट आणि जीवन हे नक्कीच एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये विकेट गेल्यावरती दुःख होत असतं, त्याप्रमाणे जीवनामध्ये देखील दुःख आल्यावरती आपल्याला दुःख होत असतं. आपण आता पाहू शकाल या मॅचमध्ये आता 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 12 मध्ये 39 धावांची गरज. 12 मध्ये 39 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आता मिलन. इथे मात्र लोअर फुल टोल वसूल केलाय, फेकून दिला चेंडू सीमा पार, षटकार.
कहते हैं ना दोस्तों, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात आहे. संदेश त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण त्याचा देखील थोडासा लेखाजोखा घेणं फार गरजेचं आहे. 2 षटकार त्याने ठोकलेत आणि आपण पाहिलं तर तब्बल 15 धावांवरती तो बॅटिंग करतोय. त्याच्याकडे नक्कीच आशेच्या नजरेनं पाहिलं जाते. पुनश्च खराब बॉल, पुनश्च समीकरण तेच, बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार. इथे बॉल शिल्लक असतील 10 आणि 27 धावांची गरज. हे होत असतं क्रिकेटच्या पटालावरती आपण पाहिलं सातत्यानं. संदेश तो देखील सांगतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार त्याने ठोकलेले आहेत. सलगचे 2 बॉल येते मात्र पुढे टाकण्याचा जास्तीचा प्रयत्न होता. सो त्या अनुषंगाने जास्तीचा पुढे जात असताना लोअर फुलटॉस बॉल त्या ठिकाणी भेटले संदेशला. आणि हा बॉल आपण जर पाहिला तर आता हा डॉट बॉल आला. इथे थोडीशी पळवाट काढलेली आहे आणि ते काढणं गरजेचं होतं कारण की हावी होत होता त्या ठिकाणी संदेश आणि हा कमबॅक झालेला आहे. या बॉलवरती आपण पाहू शकाल हा बॉल नक्कीच पाहिलं जात आहे त्या ठिकाणी. व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. आज फळेगाव टीम मध्ये देखील काही चांगले खेळाडू नाहीयेत. विशाललाच मी या ठिकाणी पाहतोय, परंतु इथे विशाल देखील तंबूच्या आसराला गेलेला आहे. संदेशवरती जबाबदारी आहे, बॅक ऑफ दी लेन आणि लेंथ ओळखली या ठिकाणी संदेशनी आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. संदेश संदेश देतोय डगआउटच्या खेळाडूंकरिता की मी मैदानाच्या आतमध्ये आहे. नंबाई गिरा ने मेरी उम्मीद के मिनारे गिरी. ओ इथे मात्र हा बॉल आपण पाहू शकाल लेग साईड लेग स्टंप. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. या व्हाईट बॉलला नक्कीच चर्चा देखील होईल कारण की क्रिकेटमध्ये अनेक नियम तयार झाले होते. हो खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी ड्राईव्ह केला आहे. लॉफ्टेड फ्लिक आपल्याला पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी शेवटच्या मोमेंटला 72 क्षेत्ररक्षण. अशा मोमेंटला तुम्ही अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. दर्जेदार फिल्डिंग साहिल त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या वतीनं हे चांगलं कमिटमेंट आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. धावसंख्या धावपलकावरती 39 संदेश खेळतोय 28 वरती आणि त्याच्या सोबतीला देवेश खेळत आहे. हा बॉल आपण पाहू शकाल की संजय सुधार सर ओढतील. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव इथे मात्र जोडली जाईल धावपलकावरती. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती 40. आता इथे पुन्हा आपण पाहू शकाल पुन्हा हा व्हाईट बॉल. क्रिकेटचा आपण विचार केला तर मित्रांनो एखादा गोलंदाज अशा प्रकारचं समीकरण दाखवत असतो एक क्रिकेट आहे. सातत्यानं कन्सिस्टन्सी ही सर्वच खेळाडूंमध्ये नसते. आपण मिलनला पाहिलं तर त्यांनी बॅटिंग देखील चांगली केली होती. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 2 चौकार त्यांनी ठोकले होते, परंतु इथे त्याला ती अनुभवाची शिदोरी वापरणं फार गरजेचं होतं. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिला तर चेंडू ड्राईव्ह झालेला आहे. अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. थोडीशी फंबलने झाली परंतु नियंत्रण मिळवलं. इथे एकच धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. 42 धावा लागलेल्या आहेत. आता इथे मात्र आपण 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता समीकरण जर पाहिलं तर 15 ची गरज आहे. 6 मध्ये 15 ची गरज. आणि काय बॅटिंग केली या ठिकाणी संदेश. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं संदेश हूं ना. त्याच्या सोबतीला देवेश आहे. आतापर्यंत देवेशनं 1 धाव काढलेली आहे परंतु चांगली कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आणि आता पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती. म्हणतात ना मित्रांनो, ज्या वेळेला प्रजा ही कुठेतरी अडचणीमध्ये असते त्यावेळेला सेना नायकाला पुढे येणं फार गरजेचं असतं. आणि इथे मात्र धावसंख्या झालेली आहे 42, जिंकण्याकरिता 6 बॉल आणि 15 धावांची गरज. AK ग्रुप यांच्या वतीनं कुलदीपजी गायकर आणि अमोल गायकर यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि इथे जर भाऊसनी हॅट्रिक संपादित केली तर 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा त्या मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 1 धावा आली, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 24 धावा आपण पाहू शकाल. हे समीकरण आहे. तर इथे आपण पाहूया पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, चौथ्या बॉलवरती वाईड, पाचव्या बॉलवरती षटकार आला होता, 6व्या बॉलवरती वाईड आणि 7व्या बॉलवरती 1 धाव, 8व्या बॉलवरती वाईड, 9व्या बॉलवरती वाईड आणि 10व्या बॉलवरती 1, म्हणजे तब्बल 10 चेंडू टाकले होते. हे समीकरण आहे जे स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकाल. नक्कीच शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. नक्की 7व्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. अशा मिळून धावा 25 धावा त्या षटकामध्ये पाहायला भेटल्या. आता जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 ची गरज आहे. हा बॉल आपण पाहिला तर भरपूर स्टेप आउट झाले होते त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. ही धमक आहे, ही ओळख आहे. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. टप्प्याचा बॉल बॅक टू बॉलर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे वाईडिश लॉंग होते. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. चौकार. बघा इथे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आलेल्या आहोत की चेंडू अगदी शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल जर हरवला, भिजला, फुटला, फाटला तर तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल. या स्पर्धेचा हा नियम आहे. आता 4 बॉल शिल्लक आणि 10 धावांची गरज आहे. मॅचमध्ये रोमांच. इथं आलेले खोलपट टप्प्याचा बॉल आहे. त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ओहो, इथे थोडीशी पंबल्ले झाली आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. थोडीशी फंबलनेस त्या ठिकाणी झाली आणि आपण पाहिलं धावांसाठी धावपळ आणि धावांसाठी संघर्ष. फळेगाव या टीमला धावांचा पण विचार केला तर सोन्यासारख्या धावा आहेत. आणि इथे मात्र आपण पाहू शकता संदेश आणि त्याच्या सोबतीला देवेश धावांवरती वेगानं धावत आहेत खेळपट्टीवरती. 3 चेंडू 8 ची गरज असताना इथे मात्र आपण पाहू शकता हा फटका देखील त्या ठिकाणी सेफ क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. परंतु आपण पाहू शकाल इथे 1 धाव कंप्लीट केली आणि दुसरी धाव इथे मात्र फलंदाज बाद होईल.
एकच धाव इथे मात्र मिळेल. धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं होतं. आपण जर पाहिलं तर बॅटिंगचा इथे मात्र आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये निलेश भाऊ शेलार यांनी चांगली बॅटिंग केली होती. त्यांच्या वतीनं तब्बल 8 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तदनंतर विश्वनाथ यांनी देखील 4 धावा जमवल्या. तदनंतर आपण विचार केला तर इकडे साहिलच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. तब्बल 19 धावा त्यांनी जमवल्या. 2 चेंडू आणि 7 ची गरज आहे या मॅचमध्ये. 2 चेंडू 7 ची गरज आहे. कोलबटापाचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. इथे देखील चेंडू ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. जास्तीच्या काही धावा मिळणार नाहीत. इथे नक्कीच पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. खूप क्लोज मामला त्या ठिकाणी पाहायला भेटला. अशी मॅच अगदी दमदार आपल्याला पाहायला भेटली. सातत्याने या मॅचमध्ये अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत ही मॅच आलेली आहे. आणि आपण पाहू शकाल आता तिसऱ्या पंचांना रेफर केलेले आहे रनआउटच्या मागणीकरिता. पाहावं लागेल या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या वतीनं. आपण टी व्ही अंपायरच्या वतीनं पाहणार आहोत. जो काही निर्णय असेल तो नक्कीच पोचला जाईल मावली लाईव्हच्या वतीनं. आणि या वाहिनीचे ऑनर आहे जयेश खुणे, कॅमेरामॅन ऋषी आणि सौरभ आहे, ज्यांनी देखील नॉट आउट जे काही सर्व काही या ठिकाणी समीकरण पाहिलं गेलं. आता 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र देखील आता सुरू झालेलं आहे. हवेचा वारा देखील आता वाहत आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंपोली टीम आज सेमीफायनल देखील आपण खेळवणार आहोत. इथे मात्र बॉल गेला हवाई सफर करण्याकरिता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ओढ. कॅच ऑफ द मॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. फलंदाज इथे मात्र बाद आणि मॅच इथे मात्र जिंकले.
जीवदानी मानिवली संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचे स्कीपर तिथे मात्र आलेले आहेत. चला तर विनंती असेल आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. आज शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबोली टीम देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की आज सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचे कर्णधार रोहित जे मात्र आलेले आहेत. चला तर या ठिकाणी आपण पाहू शकता या मानवली संघाचे कर्णधार देखील जॉईन झालेले आहेत. आपण करूया टॉस. कोण असेल टॉस का बॉस? आणि प्रमोद किशोरजी भिरगाणे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस हे आपल्याला पाहायला भेटेल या मॅच मध्ये. येस, टॉस इथे जिंकलाय कोंडेरी या टीमनं. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. पाहूया मॅच मध्ये मजा येईल. मी मात्र या ठिकाणी थांबतो. तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 आजचा हा दुसरा दिवस. आणि चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया विजयाचा शिल्पकार निलेश भाऊ शेलार, की ज्यांनी अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी जबरदस्त चॅलेंजिंग ओव्हर त्या ठिकाणी